नमस्कार मित्रांनो, आज आपण लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका महत्त्वाच्या बातमीबद्दल माहिती घेणार आहोत। ही बातमी विशेषतः MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। तत्पूर्वी मित्रांनो, मी महेश पाटील आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या पाटील हब या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा म्हणजेच MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचून अंतिम निवड यादीत स्थान न मिळालेल्या हजारो गुणवंत विद्यार्थ्यांचा किंवा उमेदवारांचं ज्ञान, कौशल्य आणि प्रशासकीय क्षमतेचा उपयोग उद्योग व कॉर्पोरेट क्षेत्राला करून देता यावा यासाठी निपुण सेतू हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। उद्योग विभागाच्या मैत्री 2.0 या पोर्टल अंतर्गत विकसित होणाऱ्या ह्या प्रणालीद्वारे MPSC परीक्षेचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या मात्र अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांची माहिती खाजगी उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सार्वजनिक उपक्रम तसेच सरकारी आणि निमशासकीय संस्थांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। मित्रांनो, या संदर्भात केंद्र लोकसेवा आयोग अर्थात UPSCच्या धर्तीवर आधीच प्रतिभा सेतू पोर्टल सुरू करण्यात आले आहे आणि महाराष्ट्र राज्याने त्याच धर्तीवर महाराष्ट्रात निपुण सेतू ही संकल्पना राबविण्यात येणार आहे। यासाठी नियंत्रण समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे। बातमीत तसं नमूद करण्यात आलंय। आता पाहूया या योजनेसाठी पात्र कोण कोण असतील। तर MPSCच्या कोणत्याही परीक्षेचा अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजेच मुलाखत असेल, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी लागू असल्यास त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या परंतु अंतिम निवड यादीत स्थान न मिळवलेल्या सर्व उमेदवारांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर MPSC कडून API प्रणालीद्वारे संबंधित उमेदवारांचा डेटा सुरक्षितपणे निपुण सेतू पोर्टलवर हस्तांतरित केला जाईल। एखाद्या उमेदवाराची पुढील MPSC परीक्षेत निवड झाल्यास त्याची माहिती पोर्टलवरून हटविण्यात येईल। तसेच मित्रांनो, उमेदवाराचा डेटा केवळ पडताळणी झालेल्या उद्योग, कंपन्या, सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी संस्थांनाच उपलब्ध करून दिला जाणार आहे। म्हणजेच MPSCचा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण अंतिम निवड न झालेल्या गुणवंत उमेदवारांना आता खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे। त्यासाठी ह्या संधींचा मार्ग खुला होणार आहे। मित्रांनो, या विषयावर आपलं मत काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर मित्रांनो लाईक जरूर करा, कारण तुमच्या एक लाईकमुळे मला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते मित्रांनो। तसंच मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाटील हब हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।